वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर खरीप हंगामातील जे हळद आहे या हळद लागवडीला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी बेड लागवड हा पूर्णतः तयारी करणं चालू आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाडत असून त्याच्यात जर बघितलं तर सेंद्रिय खत तसे इतर खताची मिसळण करण्यात येत असल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं तर एकीकडे रासायनिक खताची जी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे मात्र ती कुठेतरी कमी मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी हा सेंद्रिय खताकडे वळताना दिसून येते. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची वापर करताना दिसून येते. सध्या जर बघितलं तर हे जे बघितलं तर शेतामध्ये जे आता ट्रॅक्टरद्वारे जे बेड पाडणे चालू आहे त्याच्यात सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी आता हळद लागवडीला सुरुवात केली. पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. मात्र पाऊस केव्हा येईल त्याच्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हळद लागवड चालू केली. आपल्यासोबत काही शेतकरी येतात त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, रासायनिक खतापेक्षा तुम्ही आता सेंद्रिय खताचा वापर करत आहेत. हो. काय म्हणून? तर सुरुवातीला आम्ही नांगरणी केली, त्याच्यानंतर रोटावेटर केलं. आता हळदीचे बेड साठी लेंडी खत तयार केलं आणि निंबोळी आरखन लेंडी खत आता सरीमध्ये टाकत आहोत. मला सांगा, रासायनिक खत आता सध्या मिळत नाही त्याच्यामुळे हे याचा पर्याय उपलब्ध केला काय? हो. काय म्हणजे कारण काय? कारण म्हणजे बाजारातले या खताची टंचाई भावते, रासायनिक खताची. त्याच्यामुळं याच्यावर आलो आम्ही सेंद्रिय खतावर. नक्कीच हे होते आपल्या शेतकरी, जेणेकरून जर बघितलं तर जे रासायनिक खताची जी तुटवडा जो आता जाणवत आहे त्याचा परिणाम आता शेतकरी हा पूर्णतः आपल्या सेंद्रिय खताकडे वळला आहे आणि सेंद्रिय खतामार्फतच आपल्या शेतामध्ये जे बेड पाडलेले आहेत शेतामध्ये जे हळदीसाठी त्याच्यावर टाकत असल्याचं चित्र आहे सध्या परिस्थिती. कॅमेरामन सचिन राणे सर, विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.